तक आपने देखा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाज्या लाडक्या चॅनलवर. ज्याचं नाव आहे डीजे स्वॅपी व्लॉग्स. आम्ही चाललेलो आहे दांडेलीला. भावानो, आम्ही दांडेलीमध्ये आलेलो आहे, पण प्रॉब्लेम असा झालेला आहे, इथल्या ज्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या बंद झालेल्या आहेत. डिसिजन झालेला आहे फायनली. आम्ही चाललेलो आहे तीर्थक्षेत्र गोवा या ठिकाणी. अब आगे. भावानो, तर आता सध्या जेवण्यासाठी थांबलेलो आहे आणि मी घेतलेलं आहे मच्छी. मी आत्ता सध्या नॉर्मली जेवणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं पैसे घेतलं आहे. आपण चिकन घेतलेलं आहे आणि बाकीच्यांची ऑर्डर अजून घ्यायची आहे. ॲक्च्युली ते झोपलेले आणि बाकी अजून कुठं जायचं काय करायचं ह्याच्यावरती अजून चर्चासत्रच चालू आहे. कुठं जायचं आहे ते प्लॅन झाल्यानंतर मग ठरणार आणि मग आम्ही जाणार आणि मग तुम्हाला आम्ही दाखवणार की कुठे गेलो. याला म्हणतात अनप्लॅन्ड. ओके, लेट्स गो. भावानो, फायनली गोव्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि आत्ता आम्ही रूम घेतलेले आहेत. 2 2BHK विलास घेतलेले आहेत आणि दाखवतो तुम्हाला, रूम टूर दाखवतो सगळी टोटल ऑल ओव्हर. इथून एंट्री आहे आणि हे बघू शकता इकडे विषय. इथं थोडासा बसायसाठी सिस्टम आहे. फुल AC विषय. इकडे गॅलरी आणि इकडे एक बेडरूम आहे जिथे आरफण पाणी पितो या ठिकाणी थंड थंड. इकडे एक बेड, इकडे एक बेड, वरती फॅन, AC अँड ऑल्स. आणि इकडे बघू शकता हे 3 कॅरेक्टर्स आहेत. विषय इकडे ठोचलेलं सगळं मटेरियल पडलेलं आहे. येऊन लॅम्प बंद केलेला आहे, फॅन पण बंद केलेला आहे आणि नॅचरल हवेचा अंदाज घ्यायचा चाललेला आहे. अंदाज नाही, आनंद घ्यायचा चाललेला आहे. याचा कंटिन्यू फोन चालू आहे. काय विषय काय कळून झाले. ठीक आहे, जाऊ दे. आणि या बाजूला आलात तर तुम्ही बघू शकता इकडे आहे एक जबरदस्त असं टिक 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 किचन. आणि हे किचन आम्ही यूज काही करणार नाही असं आम्हाला वाटते, कारण याचा काही जास्त आम्हाला वापर नाही. आणि इकडे जर आलात तर एक जबरदस्त जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो इथं आहे. याच्यामध्ये या बाथ टब मध्ये शंकरला टाकून त्याला बाथ देणार आहे मी. बाथ टब मध्ये बात करायची, बातच आलं काय. बाथ टब मध्ये भात खायचा. क्या बोला तूने? आणि इथून गॅलरीमधून बाहेर जर तुम्ही गेलात, म्हणजे मी गेलो तर तुम्ही इकडे बघू शकता. आणि आता आम्ही सगळे चाललेलं आहे पूलमध्ये. तिथं जाऊन आता आम्ही धमाल मस्ती करणार आहे आणि त्यानंतर परत फ्रेश होणार आणि नंतर आम्ही बाहेर पडणार आहे बीच वगैरे इकडे तिकडं म्हणजे फिरण्यासाठी. ओके, आणि काय म्हणू शकता आपण या ठिकाणी कसा वाटला दिवस आता टोटल ऑल ओव्हर आजच्या दिवसाचा एन्जॉय कसा वाटला? ओनली ड्राईव्ह. भावनो, आई शपथ सांगतो, दिवसभर फक्त आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. सकाळी 4 वाजल्यापासून आता 12 तास होत आले. किती वाजले? 4 वाजून गेले. 4 वाजून गेले. हां, टोटल 12 तास आम्ही फक्त ट्रॅव्हल करतोय. पहिल्यांदा आम्ही गेलो दांडेलीला, जे की आमचा प्लॅन मेन होता दांडेली. आम्ही फिरलेलो आहे. पण दांडेलीला गेल्यानंतर आमचा विषय असा झाला की तिथं सगळं बंद असल्यामुळे मग आमचा अचानक प्लॅन इकडे यायचा ठरला. ह्याच्यामध्ये विषय काय होता, माझ्या एकट्याची जी इच्छा होती पहिल्यापासून ट्रिप जेव्हापासून प्लॅन चालू होतं तेव्हापासून माझी इच्छा होती की गोव्याला जायचं. आणि बाकी म्हणजे काही लोकांचा थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आम्ही इकडे येऊ शकत नव्हतो. आम्ही तिकडेच फायनल आमचा दांडेलीच ठरलं होतं. मी पण म्हटलं ठीक आहे चला, मित्रांच्या सोबत जे असेल ते ॲडजस्टमेंट. आणि देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं भावानो. गोव्यातच आलो आम्ही. पहिल्यांदा मी गोव्यात आलोय, पहिल्यांदा जिंदगीमध्ये माझ्या मजा येते. धनंजय माने इथेच राहतात का? भावानो, हे 2 विलास आम्ही घेतलेले आहेत. एक इकडं आहे आणि एक इकडं आहे. हे आमचे शेजारी आहेत. मला वाटतं लाज बीज वाटते का नाही, कधी पण यायचं आणि ठकठाक करायचं. शेजाऱ्यांचं काही डोकं बी हल्लंय का काय? अहो, साखर पाहिजे होती वहिनी, साखर पाहिजे होती जराशी. एक वाटी साखर द्या ना. थांबा जरा, कारखान्यात दिले येणार आहे पोत. तुमच्या जर मनाला जरा तरी कुठेतरी वाटत असेल तुमच्या जनाची मनाची, तर एक वाटी आम्हाला फक्त हे द्या. ते आपण दांडेलीची तिथं थांबलो होतो का नाही, तिथंच ठेवणार. तुमची सगळी लाच तिथे विसरून आलाय तुम्ही. तुमचा नवरा कुठे गेलाय? PUC काढायला त्याला विजयला मी गावात होतो तेव्हापासून सांगतोय PUC संपला असणार आहे. नाही, नवीन गाडी आहे, संपत नाही. आणि आत्ता पावती पडल्यावर कळाले त्याला PUC संपलाय. मग गाडी घेतली आणि PUC बनवायला गेला आता तो. मग तोपर्यंत आम्ही जातो
पूलमध्ये. आता डायरेक्ट भेटूया पूलमध्ये. ओके भावनो, तर आता आम्ही आलेलो आहे स्विमिंग पूलमध्ये. ओ ये. आणि हे बघा एवढं मोठं झालं अजून याला पोहायला येत ना भाऊ. हे बघा ते चक्कर घेऊन फिरायला. ओके भावनो, स्विमिंग पूल मध्ये फुल टू एन्जॉय करून, फक्त शूट करायला नाही जमलं जास्त. रील्स वगैरे बनवत होते आणि मी पाण्यात होतो कंटिन्यू, त्यामुळे जास्त तिथं शूट नाही करायला भेटलं. पण फुल टू धमाल करून आता आम्ही चेंज वगैरे करून फ्रेश होऊन आता बघूया कुठे चाललोय. बाहेर तरी पडलोय. हे सगळं अनप्लॅन्ड चाललंय, त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही कुठे चाललोय. आता बीचवरती चाललोय. बघूया पुढे जाऊन काय काय प्लॅन होणार आहे. सगळ्यांनी खूप छान छान लुक केलेत. मी पण खूप छान लुक केला. तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो गाडीतून उतरल्यानंतर. आता आधी जातो लोकेशनवरती आणि तिथे जाऊन मग विषय ठॉस करूया. थोडासा अंधार आहे त्यामुळे एवढं चांगलं दिसत नाही, म्हणजे क्वालिटीचा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, इट्स ओके. भावानो, विषय असा आहे, आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहे, पण आम्हाला घंटा काय कळण झाली की नेमकं जायचं कुठं आहे. गोव्यामध्ये येऊन माणसं एन्जॉय करतात, ते एन्जॉय कुठं करतात. आम्ही रस्त्यावर आपलं पळायला लागलोय, मार्केटला नुसतं फिरायला लागलो. इकडे काय कळलं झालंय कुठं जायचं. जाऊ तो जाऊ किधर, इधर गाड़ी लगाने को भाई आधा टाइम निकल गया, 1.5 घंटा तो गाड़ी लगाने में निकल गया, पार्किंग नहीं मिल रहा है. और जो भी घूम रहा हो इस सड़क से घूम रहे हो, बस क्या समझ में नहीं आ रहा है जाने का किधर है और करने का क्या है. मेरे को तो ऐसा लग रहा है अभी जाके रूम पे सो जाते सीधा जाके. अभी कुछ तो देखने को मिला, अभी जाके मुझे कुछ अच्छा देखने को. घामाघेर स्टाईल डान्स करून फायनली आम्ही तिथून बाहेर आलेलो आहे. AC मध्ये थोडंसं चिल वातावरणात आलो आणि त्यानंतर परत आम्ही गरम व्हायला लागले. या ठिकाणी जेवायसाठी थांबलेलो आहे. सगळ्यांनी जेवणावरती ताव मारायला सुरुवात केली. या पोरीला खूप जास्त झोप आली, त्याच्यामुळे हिचा चेहरा जरा वेगळा झाला. वहिनी सुरमईवर तुटून पडलेली आहे आणि सरांनी पण इकडं आमच्या सुरमईवर ताव मारलेला आहे. मला वाटतं 2 घासामध्ये सुरमई त्यांनी जेवढा आला तेवढा पीस सगळा संपवलेला आहे. असू दे, हे आमचं खाणं असंच असतं. या दोघी एका ताटात येवायला लागलेत. बघा काय करायचं. शंकर किरण SK फोटोग्राफी, हात उपर. शाकाहारी म्हणली सुरमई स्पेशल, सुरमई स्पेशल शाकाहारी. आणि द वन अँड ओनली बिर्याणी लवर, बिर्याणी आणि दाल, बिर्याणी लवर्स आणि दाल खिचडी लवर्स. आणि स्पेशली आमरस घेतलेला आहे आणि आमरस चपाती खायची. मी जेवतो भावानो, ब्लॉग करण्याच्या नादात मी उपाशी राहिलो. गुड मॉर्निंग भावानो. रात्री येऊन जेवून सगळे निवांत झोपलेले होते, त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर आता आपला ब्लॉग चालू होतोय. गोवा ट्रिप, अनप्लॅन गोवा ट्रिपच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुमचे स्वागत आहे. आत्ता सगळे आम्ही उठलेलो आहे. अजून आमचे आंघोळ पाणी झालेलं नाही. मला वाटते किती वाजले, 9 साडेनऊ वाजलेले, तरी अजून कोणी आंघोळ पाणी केलेली नाही. गोव्याला येऊन पण आम्ही गोवा फिरत नाही असं मला असं वाटायला लागलं. गोवा एन्जॉय करत नाही असं मला वाटायला लागलंय. आणि आता पळाले आणि आम्ही इथं गाणी वगैरे ऐकत बसलो मस्तपैकी. इथं माझी चड्डी वाळते, चड्डी वाळली की परत मी घालणार आहे. बाकीचे त्या रूममध्ये आहेत आणि आम्ही या रूममध्ये आहे. लेडीज डिपार्टमेंट त्या रूममध्ये. हे सगळं जेंट्स डिपार्टमेंट आहे. ह्याच्यामधला एकच फक्त जेंट्स पलीकडे गेला, कारण तो फॅमिली मेंबर झाला आता. आईला आमचं कधी असं होणार, आम्हाला पण सेपरेट रूम घ्यावी लागेल नंतर परत, आहे की नाही. काय 2 डबा रिंग आई शपथ
स्वतः लग्न केले भाऊ आणि आम्हाला म्हणते दोंडा कशाला गळ्यात पडून घ्या तुम्ही कशाला घेतला दोंडा गळ्यात पडून धोंडा म्हणताय वहिनी बघा मी खुश आहे तू धोंडा पडून घेऊ नको या गाण्यामध्ये भावनो जबरदस्त असा विषय नाही कॉपरेट कॉपरेटचा काय विषय आणि काय आले राजे तुम्ही कुठल्या राज्यातून आलात राजे अरे बरं राज्यातले राजे आपल्या राज्यांच्या राज्यात आलेत आणि आपल्या राजाने आपली खुर्ची दिली तुला काय भल्ला बोलायचं काय भल्ला राजे या ठिकाणी आम्ही चड्डीचा ताज पेनवत चड्डी बेगम अरे चड्डी आहे खरं. साहेब या बेगम राजे तुमच्या बेगम महालामध्ये उघडे फिरताय निर्लज्ज आहे ही बेगम आमची. आजपर्यंत एवढ्या बेगम झाल्या पण तुझ्यासारखे निर्लज्ज बेगम नाही झाली. एवढ्या बेगम झाल्या भावना आजपर्यंत एवढ्या बेगम झाल्या शंकर एवढा विषय काय करतो तो? मी म्हणते आंघोळ करतो तो. सांगणार हे तू सांगणार. आता अर्पण शेख स्वतः आम्हाला कॉपी ओतून देत आहे आणि शंकर बघा आज कॉपी करून दिसले शिकाणे आंघोळ करता ओम स्नानम समर्पयामी तुमचा भाऊ आता बास्केटमध्ये जाऊन ओम नमः शिवाय करत आहे अचानक कळलेल्या माहितीनुसार ट्रिपचा प्लॅन एक्सटेंड होत आहे आणि आमची दांडेली नंतर गोवा आलेली ट्रिप आता आम्ही परत मालवणला वळवायच्या असं ठरवलंय मधल्या मार्गाने आणि आज पण आमचा स्टे होणार आहे आम्ही आज घरी जाणार होतो संध्याकाळी पण आज पण स्टे होणार आहे आणि आता दांडेली गोवा आणि आता मालवणला जाऊन पण स्टे तिथं पण विषय टॉस ब्रश करते आंघोळ करता रे चला गोयला ए प्लॅन एक्सटेंड इथून मालवण आणि मालवण मध्ये मुक्काम असं बघायचं